वसई विरार परिसरात गणेश उत्सवाची धूम असताना तिकडे विरारच्या नारंगी फाट्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंपाऊंडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंटमधील नावाची 4 मजल्या इमारतीचा चौथा भाग खाली कोसळलाय. पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना सुखरूप रेस्क्यू केले. त्यांना रुग्णालयात देखील हलवण्यात आले. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोध कार्य सुरू आहे. सध्या या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. 10 वर्षापूर्वीची ही इमारत असून महापालिकेने अति धोकादायक म्हणून घोषित देखील केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ओमकार जोयल याच्याकडे बर्थडे पार्टी होती आणि त्यासाठी 10 ते 15 जण जमा झाले होते आणि ते या मलब्यात अडकल्याची भीती मिळत आहे. आतापर्यंत वसई विरार महापालिकेच्या एनडीआरएफच्या टीमने 9 जणांना बाहेर काढलेलं आहे. घटनास्थळावर माजी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे देखील पोहोचलेले आहेत. रात्री थोडा पाऊस पडत होता, त्यामुळे बचाव कार्यामध्ये उशीर होत होता. तर दुसरीकडे सचिन निवळकर 44 वर्ष, त्यांची पत्नी सुप्रिया निवळकर 40 वर्ष आणि मुलगा अर्णव निवळकर हे 14 हे चौथ्या माळ्यावर राहत होते आणि ते अद्याप मिसिंग आहे. त्यांचा शोधकार्य सुरू आहे. ही घटना म्हणजे जी एक जुनी बिल्डिंग होती रमाबाई अपार्टमेंट म्हणून, ही विजयनगरमध्ये आहे आणि एक 11:30 पावणे 12च्या आसपास मला इकडनं फोन आला का ही बिल्डिंग आपल्या कोसळलेली आहे. म्हणून आम्ही धावत पळे तिकडे आल्यानंतर असं कळलं का बाबा ही जी स्टेअरकेस आणि त्याच्या बाजूचा एक हॉल असा अखंड 4थ्या फ्लोअरपासून ही खाली कोलॅप्स झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर आम्हाला अशी माहिती मिळाली का त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे एक वाढदिवस होता त्यांच्याकडे आलेले पाहुणे आणि ते आणि असे एक 15 ते 20 माणसं त्याच्यामध्ये अडकून बसलेली होती. आता फायरवाले आणि कॉर्पोरेशन पोलीस आणि ह्यांच्या सगळ्याच्या मदतीने 4 ते 5 जणांना असं बाहेर काढलेलं आहे. सर, नेमका कुणाच्या घरामध्ये बर्थडे होता, त्यांचं काय नाव वगैरे कळाले का? अंकुर गोहिल म्हणून त्यांच्याकडे. ओके. कुणाचा बर्थडे होता? त्यांच्या छोट्या मुलीचा पहिला बर्थडे होता. ओके. काय ह्याच्यामध्ये कॅज्युअलिटी आहे का? सध्या तरी असं काय अपघात, असं जीवितहानी असं काय झालेलं नाही, पण ज्यांना आहे ते एक 8 ते 9 जणांना प्रकृती हॉस्पिटलला शिफ्टिंग केलेलं आहे. तर आपलं नाव? माझं नाव दिनेश अहिरे आणि मी इकडचं स्थानिक आहे. खरं तर काही वेळापूर्वी म्हणजे 11:45 पावणे 12च्या सुमारास आम्ही या मैदानात बसलेलो आणि मैदानात बसलो असता मागच्या बाजूने आवाज आला. आम्हाला वाटलं की शॉर्ट सर्किट काहीतरी लाईट, कारण या पोलवर इकडे शॉर्ट सर्किट होत असतं. माझं कार्यालय या ठिकाणी आहे म्हणून आम्ही इथे बसत असतो. सो त्यावेळी आवाज आल्यानंतर आम्ही मागे जाऊन बघितलं तर पूर्ण वन साइड जी बिल्डिंग आहे रमाबाई अपार्टमेंट, जी बिल्डिंग अचानक पूर्ण खाली आली. कारण त्या साईडला ज्या साईड खाली आली 4था माळा, 3रा आणि 2रा, त्या एका रूम मध्ये वाढदिवस होता एका लहान मुलीचा 1 वर्षाच्या, आणि तो वाढदिवस असताना त्या घरात काही लोक पण होती, परंतु ते सगळे लोक त्यात अडकलेत. आतापर्यंत महानगरपालिका, एनडीआरएफ असेल, फायर ब्रिगेड असेल, संपूर्ण यंत्रणेने अनेक लोक बाहेर काढलेले आहेत. खरं तर महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं होतं. वारंवार त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलंही की अशी परिस्थिती आहे, तुम्ही लक्ष द्या. कारण अनेक बिल्डिंग, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या बाजूला एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग 3 दिवसापूर्वी पालिकेने नोटीस देऊन खाली केली का तर ती जर्जर झाली होती. तिकडचेच लोक इथे राहायला आले या ठिकाणी आणि आज ह्या बिल्डिंगची दुर्घटना झाली. खरंच इथला बिल्डर आहे, सगळा निष्काळजीपणा ह्या बिल्डरचा आहे. या बिल्डरला वैयक्तिकरित्या, हे माझं कार्यालय इथे असताना आम्ही रोज भेटत असतो, मी सांगितलं की प्रॉब्लेम आहेत, तुम्ही बिल्डिंग व्यवस्थित करा, नाही तर खाली तरी करा. पण हे सगळा जो प्रॉब्लेम झाला किंवा याला जबाबदार आहे हा बिल्डर आहे. या बिल्डरवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून त्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. किती लोक अडकले त्यामध्ये? आतापर्यंत 10 ते 11 लोकांना बाहेर काढलेलं आहे प्रशासनाने. अजून जेवढं माझ्या जी बिल्डिंग पडल्यानंतर आम्ही लोक तिकडे गेलो होतो, आम्हाला खालून आवाज येत होता. सो अजून एक 8 ते 10 लोक असण्याची शक्यता आहे. सर, काय सांगणार, जो हादसा झालेला आहे कशा पद्धतीने झालेला आहे, आपल्याला काय माहिती मिळाली? अतिशय दुःखद अशी घटना आहे. ही घटना नाही घडायला पाहिजे होती. मी आत्ताच आल्यानंतर ऐकलं की एका मुलीचा वाढदिवस होता, पहिला वाढदिवस, आणि आत्ता तिला घेऊन जात आहेत, ती हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिच्या आईलाही मागोमाग घेऊन गेले. अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे. अशा प्रकारे इमारती पडणं, आणि इमारती बांधून किती वर्ष आले असेल? 8, 10, 12, मॅक्झिमम 15 वर्ष झाली असतील कदाचित, एक्झॅक्टली माहिती नाही. पण इथे यायला रोड नाही, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायरच्या गाड्या येऊ शकत नाही. अशा प्रकारे एकूण 10,20,000
अवैध आस्थापनाच्या आहेत, अवैध प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टीज आहेत 10,20,000 त्यापैकी 4,99,000 अवैध प्रॉपर्टी या नालासोपारा, विरार, वसईमध्ये आहेत. हा महापालिकेचा आकडा आहे. त्यामुळे ह्यासाठी महापालिका प्रशासनाने, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही शासनाद्वारे प्रयत्न करून शासनाने अशा प्रकारे नजीकच्या काळामध्ये C1 कॅटेगरीमध्ये बिल्डिंग मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. त्यांचं कशा प्रकारे पुनर्वसन करता येईल, कारण जागेचे डिस्प्यूट पण प्रचंड आहेत. काही जागा आदिवासींच्या आहेत, काही आरक्षित जागेमध्ये आहेत, काही मालकीच्या जागा आहेत, पण बिल्डिंग पडल्यानंतर मालक उभा राहतो. आजच्या ज्या घटनेमधला नेमकं किती जणांची कॅज्युअलिटी आहे, काय डेथ आहेत का, किती जणांना रेस्क्यू केले, आपल्याला काय आता अजूनही ह्या घाईचं होईल आत्ताच सांगणं. महापालिका त्यासाठी सगळं प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन, महापालिकेचं प्रशासन कामाला लागलं आहे. लवकरच आपल्याला कळेल कमीत कमी कसं व्हावा. महापालिका सगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. ही खूपच दुर्दैवी घटना आहे. आज आपण विरारच्या नारिंगी भागामध्ये आता सगळेजण पाहतोय की अशा कठीण परिस्थितीमध्ये NDRFची टीम, महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा सगळेच कामाला लागलेले आहेत. आणि आपण बघितलं तर खूप कठीण परिस्थिती आहे. तिथे गाड्याही जायला जागा नाही आहे. रेस्क्यूसाठी सुद्धा JCB किंवा ॲम्ब्युलन्स जायलासुद्धा जागा नाही आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये ही सगळी यंत्रणा काम करते. आणि मला असं वाटतं अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. जे तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू आपल्याला करण्यात यश येऊ. आणि आत्तापर्यंत 9 जणांना रेस्क्यू केलेलं आहे, बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं आणखीन एक 20-25 जण आतमध्ये असण्याचा संभावना आहे, कारण की काहीच कळत नाही आहे की आतमध्ये किती जणं आणखीन असू शकतात. तर त्यामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना रेस्क्यू करण्यात त्यांना यश येऊ हीच आपल्याला घटना काय झाली होती? ही बिल्डिंग मला असं वाटतं 15-20 म्हणजे 15 वर्षाचीच असेल, जास्त नाही आहे. आणि त्याला महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीससुद्धा पाठवलेली आहे. पण आता एवढा पाऊस आहे, या पावसामध्ये ही बिल्डिंग अचानकपणे कोसळलेली आहे. तिथल्या लोकांना सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही आणि त्यामुळे ही एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे. परिस्थिती कठीण आहे, आतमध्ये मॅन्युअल सगळं करावं लागणार आहे. तर अशा वेळी यंत्रणेचा आणखी कशा पद्धतीने वाढवण्यात येणार आहे? NDRFची आणखीन एक टीम येते. 20-25 जणं त्या NDRFच्या टीममध्ये आहेत आणि ते सगळे स्किल्ड सगळे लोक आहेत जे खूप मेहनतीने आता रेस्क्यूचं काम करत आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे, जास्तीत जास्त जितकी आपल्याला शक्य होईल तितकी. आणि त्यांना आता वाचवणं हेच आपल्या सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे.